नमस्कार विद्यार्थी मित्र हो. बीकॉम भाग 1 सेमिस्टर 2 फायनान्शियल अकाउंटिंग पेपर 2 यामधील युनिट पहिलं जे आहे सिंगल एंट्री, यामधील आपण शेवटच्या तासाला सिंगल एंट्रीवरचा प्रॉब्लेम आपण पाहत होतो. तो प्रॉब्लेम सोडवत असताना त्यामधला जो पहिला भाग आहे तो आपण सोडवलेला होता. आज आपण त्या प्रॉब्लेम मधला जो दुसरा भाग आहे म्हणजे फायनल अकाउंट कशा प्रकारे तयार करायचे ते आज आपण पाहणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरला आपण अनुक्रमे टोटल डेटर्स अकाउंट, टोटल क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट आणि बिल्स पेएबल अकाउंट हे 4 अकाउंट आपण तयार करायचे कसे हे पाहिलेलं होतं. या 4 अकाउंटवरून आपल्याला या 4 अकाउंटवरचे जे काही क्लोजिंग बॅलन्सेस आहेत ते आपल्याला मिसिंग फिगर्स मधून मिळालेले होते. तर त्या मिसिंग फिगर्स या कुठं कुठं पोस्टिंग करायच्या ते आपण पहिल्यांदा पाहूया. टोटल डेटर्स अकाउंट आपण तयार केल्यानंतर आपल्याला क्लोजिंग बॅलन्स हा 45,000 मिळालेला होता. हा 45,000 क्लोजिंगचा बॅलन्स हा बॅलन्स शीटच्या असेट साइडला डेटर्स इथं आपण घेणार आहोत. त्याचबरोबर टोटल क्रेडिटर्सचा जो काही क्लोजिंग बॅलन्स आलेला होता हा 38,000. हा 38,000 आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेणार आहोत. त्याचबरोबर बिल्स रिसिवेबलचा जो काही क्लोजिंग बॅलन्स 33,000 आलेला होता हा 33,000 आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेणार. तर बिल्स पेएबलचा जो क्लोजिंग बॅलन्स 22,500 तो आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला पोस्टिंग करणार. तर हे 4 मिसिंग फिगर्स आपल्याला मिळालेले आहेत. त्या अनुक्रमे आपण बॅलन्स शीट किंवा फायनल अकाउंट तयार करताना बॅलन्स शीटच्या असेट साइडला आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेणार आहोत. आता सर्वप्रथम प्रॉब्लेम पहिल्यापासून आपण सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये स्टेटमेंट ऑफ अफेअर्स दिलेलं होतं म्हणजेच ओपनिंग बॅलन्स शीट. तर या ओपनिंग बॅलन्स शीट वरून आपल्याला काय काय मिळणार आहे तर कॅपिटलची फिगर ही 2 लाख रुपये आहे. ही कॅपिटलची फिगर ही आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेणार, अमोल्स कॅपिटल किंवा कॅपिटल. त्याचबरोबर यामधल्या अजून 2 कोणत्या फिगर आपण घेणार तर ज्या काही असेट्स आहेत म्हणजे कुठल्या प्लांट अँड मशिनरी असेल, लँड अँड बिल्डिंग असेल, ह्या 2 फिगर ज्या काही आहेत या 2 फिगर आणि त्याचबरोबर स्टॉक ऑफ गुड्स 75,300 हा स्टॉक ऑफ गुड्स हा ओपनिंग स्टॉक आहे. त्यामुळे आपण नेहमी लक्षात ठेवायचं की ओपनिंग स्टॉक हा नेहमी फायनल अकाउंट तयार करत असताना ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक असं आपण लिहितो. त्यामुळे आपण ते पोस्टिंग केलेलं दिसेल तुम्हाला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक 75,300. त्याचबरोबर प्लांट अँड मशिनरी आणि लँड अँड बिल्डिंग हे जे आकडे आहेत हे आकडे आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला रक्कम त्याची इनरला घेतलेली आहे कारण त्यावरती डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे. त्यामुळं आपण या फिगर घेतलेल्या आहेत. म्हणजे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे जे काय ओपनिंग बॅलन्स शीट आहे यामधले आपण कोणकोणत्या फिगर घेतल्या या अगोदर आपण सन्ड्री क्रेडिटरचं ओपनिंग बॅलन्स, बिल्स रिसिवेबलचं ओपनिंग बॅलन्स, बिल्स पेएबलचं ओपनिंग बॅलन्स, डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स या फिगर अनुक्रमे आपण 4 अकाउंटला घेतलेल्या होत्या. त्यामधून ज्या काही मिसिंग फिगर आलेल्या आहेत त्या आपल्याला 4चे क्लोजिंग बॅलन्सेस मिळालेले आहेत. हे आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेतलेले आहेत. फक्त यामधला ओपनिंग स्टॉक जो आहे तो ट्रेडिंगच्या डेबिटला आपण घेणार. टू ओपनिंग स्टॉक 75,300. आता पुढचं जे काही अकाउंट दिलेलं आहे त्यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत. यामधले आपण रिसीट फ्रॉम डेटर्स, बिल्स रिसिवेबलचे पैसे मिळालेले हे आपण ऑलरेडी याचं पोस्टिंग 4 अकाउंट्स तयार करताना केलेलं दिसून येईल. मग आता कोणत्या फिगर्स आपल्याला घ्यायच्या आहेत
तर यामधल्या पेमेंट टू क्रेडिटर सोडून आणि ओव्हरड्राफ्ट सोडून हे सॅलरीज, त्याचबरोबर वेजेस, बरोबर, म्हणजे सॅलरी आणि वेजेस हे जे काही खर्च आहेत ते आपण P&Lच्या डेबिटला आणि ट्रेडिंगच्या डेबिटला, सॅलरीज हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग करणार, तर वेजेस हे ट्रेडिंगच्या डेबिटला पोस्टिंग करणार. त्याचबरोबर ऑफिस एक्सपेन्सेस जे काही आहेत त्याचं पोस्टिंग आपल्याला बॅलन्स शीटच्या ऑफिस एक्सपेन्सेस हे P&L डेबिट, त्याचबरोबर ड्रॉइंग जे काय आहेत, ड्रॉइंग्स हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल मधून आपण लेस करणार आहोत. त्याचबरोबर हा जो बॅलन्स दिसतोय हा क्लोजिंगचा बॅलन्स आहे बाय बॅलन्स ऑन 31 मार्च 2020. इन हँड आणि ऍट बँक 2400 आणि 12500 ह्या जे दोन फिगर्स आहेत त्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण घेणार आहोत. त्याचबरोबर आता समरी ऑफ रिमेनिंग ट्रान्झॅक्शन फॉर द इयर, आता ह्या ज्या सेल्स आहेत या ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण लिहिलेल्या दिसतील तुम्हाला. हे बघा, ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स लिहिलेले आहेत आपण 4,07,000 इनरला घेतलं कारण त्यामधून रिटर्न्स लेस करायचे होते. त्याचबरोबर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मधला ओपनिंग स्टॉक आपण इथं लिहिलेला दिसेल, बरोबर. त्याचबरोबर वेजेस हे आपण इथं घेतलेले दिसतील ट्रेडिंगच्या डेबिटला. त्याचबरोबर सॅलरीज, ऑफिस एक्सपेन्सेस हे फिगर्स आपण P&Lच्या डेबिटला घेतलेल्या दिसतील, बरोबर. आता बघूया पुढचं, सेल्स. त्याचबरोबर सेल्स आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला घेतली इनरला. डिस्काउंट टू कस्टमर्स, आता कस्टमरला डिस्काउंट दिलेला आहे त्यामुळं डिस्काउंट दिला कस्टमरला किंवा ग्राहकाला डिस्काउंट दिला, सूट दिली, हा आपला व्यवसायाचा खर्च आहे त्यामुळे तो आपण P&Lच्या डेबिटला इथं घेतो. टू डिस्काउंट 2,000 रुपये. पुढे परचेसेस 3 लाख रुपये. परचेसेस हे नेहमी ट्रेडिंगच्या डेबिटला आपण घेत असतो. टू परचेसेस ओपनिंग स्टॉकच्या खाली 3 लाख रुपये, त्यातून रिटर्न्स पुढे येणार आहेत ते लेस करायचे आहेत त्यामुळे आपण ते इनरला घेतलेले आहेत. त्याचबरोबर डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम सप्लायर्स, आता हा जो डिस्काउंट मिळालेला आहे 1,000 रुपये हा सप्लायर कडून म्हणजे क्रेडिटर्स कडून आपल्याला डिस्काउंट मिळालेला आहे. डिस्काउंट मिळाला हा आपला फायदा आहे, त्यासाठी तो आपण फायनल अकाउंट तयार करत असताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपण घेतलेला आहे बाय डिस्काउंट 1,000 रुपये, बरोबर. पुढे या नोंदी झालेल्याच आहेत. बिल्स रिसिवेबल रिसिव्ड ड्युरिंग द इयर, बिल्स पेएबल इश्यूड ड्युरिंग द इयर. आता स्टॉक ऑफ गुड्स ऑन 31 मार्च 2020 53,000. आता हा जो स्टॉक आहे हा क्लोजिंग स्टॉक आहे. आपल्याला माहित आहे की नेहमी क्लोजिंग स्टॉकच्या आपल्याला 2 नोंदी कराव्या लागतात. कुठल्या कुठल्या, एक म्हणजे पहिली नोंद ही ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक ही केलेली दिसेल आपल्याला, आणि दुसरी नोंद म्हणजे बॅलन्स शीटच्या असेट साइडला स्टॉक, बरोबर, इथं दिसेल आपल्याला 53,000 लिहिलेलं. पुढे आता स्टॉकची नोंद झाल्यानंतर रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स ॲट 5% ऑन डेटर्स आउटस्टँडिंग, आता 5% त्यांनी आरडीडीची प्रोव्हिजन करायला सांगितलेली आहे. आता डेटर्स पहिल्यांदा आपण क्लोजिंगच्या किती लिहिलेले आहेत अगोदरचं पोस्टिंग बॅलन्स शीटच्या असेटला, डेटर्स सन्ड्री डेटर्स 45,000. आता याच्यावरती 5% त्यांनी काढायला सांगितलेलं आहे, बरोबर. तर 5% हे 2,250 रुपये आले, यातून लेस आरडीडी 2,250 5%, आणि आरडीडी हा व्यवसायाचा खर्च आहे, तोटा आहे, त्यामुळे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या
डेबिटला टू आरडीडी 2250 घेतलेलं दिसेल. म्हणजे आरडीडीच्या नेहमी दोन नोंदी करायच्या, एक P&L डेबिट आणि दुसरी बॅलन्स शीटच्या असेट मधून लेस वजा करायच्या डेटर्स मधून. पुढे त्याचबरोबर बिल्स पेएबल डिसऑनर्डची नोंद झालेली आहे, बिल्स रिसिवेबल डिसऑनर्डची नोंद झालेली आहे. आता शेवटच्या दोन नोंदी, गुड्स रिटर्नड बाय कस्टमर्स. आता कस्टमर कडून माल परत आलेला आहे. हा कस्टमर कडून माल परत आलेला आहे म्हणजे तो सेल्स रिटर्न असणार. आता सेल्स रिटर्न हे नेहमी आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला जे काही सेल्स लिहिलेले दिसत आहेत त्यातून आपण लेस करायचे. रिटर्न इनवर्ड 1000 ते लेस केल्यानंतर आपल्याला आउटरला फिगर ही 4,06,000 दिसेल. त्याचबरोबर परचेसेसचे जे काही रिटर्न्स 500 आहेत ते आपण परचेसेस मधून रिटर्न्स लेस केले 500 रुपये. अशा पद्धतीनं आउटरला आपल्याला 2,99,500 ह्या फिगर्स दिसून येतील. बरोबर. पुढे आता या समरी ऑफ रिमेनिंग ट्रान्झॅक्शन फॉर द इयर यामधल्या सर्व नोंदी आपण केलेल्या आहेत. आता ऍडजस्टमेंट मध्ये काय दिलेलं आहे ते आपण बघूया. प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी ऍट 5% अँड ऑन लँड अँड बिल्डिंग ऍट 2.5%. म्हणजे डेप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरी वरती 5% आणि लँड अँड बिल्डिंग वरती 2.5% काढायला त्यांनी सांगितलेलं आहे. तर डेप्रिसिएशनची नोंद ही कुठं करणार आपण? पहिला इफेक्ट हा असेट्स मधून लेस, म्हणजे प्लांट अँड मशिनरी 47,000 त्यातून 5% लेस हे 2,350 झाले. त्याचबरोबर लँड अँड बिल्डिंग 70,000 त्यामधून 2.5% डेप्रिसिएशन 1,750 झाले. या अनुक्रमे वजा करून फिगर आउटरला आपण घेतल्या. 47,000 मधून 2,350 वजा केल्यानंतर 44,650, त्याचबरोबर 70,000 मधून 1,750 वजा केल्यानंतर 68,250 आपल्याला आउटरला दिसतील. आता याचा दुसरा इफेक्ट जो आहे, डेप्रिसिएशन इज अ लॉस ऑफ बिझनेस, त्यामुळं तो तोटा असल्या कारणानं किंवा खर्च असल्या कारणानं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला त्याची नोंद होईल. टू डेप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरी लँड अँड बिल्डिंग 2,350 आणि 1,750, म्हणजे आउटरला फिगर ही 4,100 येईल. अशा पद्धतीनं ऍडजस्टमेंट मधले आपण ज्या काय ऍडजस्टमेंट दिलेली आहे ती सोडवली. मला वाटतं ऍडजस्टमेंट फक्त एकच दिलेली आहे, त्यामुळं आपण पुन्हा एकदा बघूया काय यामधलं राहिलेलं आहे काय. बाकी सगळं आपण पोस्टिंग केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण यावरून ओव्हरलुक करूया, काय राहिलेलं असेल तर फिगर ते आपण घेऊया. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मधलं कॅपिटल आपण घेतलं, त्याचबरोबर या सर्व फिगर्स या घेतलेल्या आहेत. ओपनिंग स्टॉक घेतलेला आहे, असेट्सच्या फिगर्स घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर कॅश ट्रान्झॅक्शन मधला जो काही बॅलन्स आहे क्लोजिंगचा तो आपण बॅलन्स शीटच्या असेटला घेतलेला आहे, कॅश इन हँड आणि ऍट बँक. त्याचबरोबर ड्रॉइंग्स कॅपिटल मधून लेस करायचे आहेत आपल्याला. आपल्याला माहितच आहे की कॅपिटल ऍड नेट प्रॉफिट लेस ड्रॉइंग्स हे आपण नेहमी समीकरण लक्षात ठेवतो. तर बघूया आपण पुन्हा काय राहिलेलं आहे का यामधलं. सर्व माझ्या मते आपण फिगर्स या पोस्टिंग फायनल अकाउंटला केलेले आहेत. तर बघूया आपण ट्रेडिंग क्लोज करूया. पहिल्यांदा ट्रेडिंगची टोटल ही क्रेडिटची मोठी 69,400, 30 टोटल आपण डेबिटला लिहिली 69,400. या अगोदर त्याचबरोबर अगोदर आपण ट्रेडिंग क्लोजिंग करत असताना मी पहिल्यांदा P&Lच्या फिगर तुम्हाला सांगितल्या. त्याच्या अगोदर व्यवहारामध्ये आपण गणित सोडवत असताना ट्रेडिंगचे जे काही फिगर्स आहेत त्या पहिल्यांदा क्लोज करू. ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग ची टोटल क्रेडिटची जी आहे ती 4,59,000 ट्रेडिंगची क्रेडिटची टोटल आलेली आहे. 30 टोटल आपण डेबिटला लिहिली 4,59,000. येणारा फरक जो आहे तो ग्रॉस प्रॉफिट
68,400. हा 68,400 पुढच्या वर्षी आपण P&L अकाउंटला तो बॅलन्स जो काय आहे तो ब्रॉट डाऊन करून घेतला 68,400. त्याचबरोबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची आपण टोटल केलेली दिसेल 69,400. क्रेडिटची टोटल मोठी, 30 टोटल डेबिटला घेतली. येणारा फरक टू नेट प्रॉफिट 41,050. आता P&L अकाउंटला जो काही नेट प्रॉफिट आलेला आहे तो नेट प्रॉफिट आपण इथं कॅपिटल मध्ये ऍड केलेला दिसेल. म्हणजे कॅपिटल हे जे मांडलेलं आहे आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मधून 2 लाख रुपये, त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट 41,050 ऍड केला. टोटल आले 2,41,050. त्यातून जे ड्रॉइंग्स होते ते ड्रॉइंग्स लेस केले 45,000. म्हणजे आउटरला आपल्याला फिगर मिळेल 1,96,050. अशा प्रकारे सर्व नोंदी बॅलन्स शीटच्या असेट आणि लायबिलिटीजला घेतल्यानंतर आपल्याला बॅलन्स शीटची जी काही टॅली फिगर आहे ती फिगर आपल्याला मिळून जाईल 2,56,550. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवता येईल. हा झाला दुसरा पार्ट. म्हणजे तुम्हाला या फायनल अकाउंट तयार करण्याकरता ज्या काही मिसिंग फिगर्स होत्या, टोटल डेटर्स अकाउंट वरून आपल्याला क्लोजिंगची डेटर्सची फिगर मिळाली, टोटल क्रेडिटर्स अकाउंट वरून आपल्याला टोटल क्रेडिटर्स म्हणजे क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटर्सचा मिळाला. त्याचबरोबर बिल्स रिसिवेबलचा सुद्धा क्लोजिंग बॅलन्स मिळाला आणि बिल्स पेएबलचा सुद्धा क्लोजिंग बॅलन्स मिळाला. त्यावरून अनुक्रमे आपल्याला फायनल अकाउंटला पोस्टिंग करता आलं. अशाच प्रकारे फायनल अकाउंट आपल्याला तयार करता येईल. फायनल अकाउंट आपण मला वाटतं 11वी पासून शिकत आहोत, त्यामुळे आपल्याला फायनल अकाउंट तयार करण्यामध्ये काहीच अडचण नसावी. कोणत्या गोष्टीचं पोस्टिंग 2 वेळेला, कोणत्या ट्रान्झॅक्शनचं पोस्टिंग एका वेळेस करायचं आहे हे आपल्याला माहित असेल, हे आपल्याला समजलेलं असेल. कुणाला जर काही शंका असेल तर आपण मला पर्सनली मेसेज करून किंवा फोन करून विचारू शकता.